नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. माझा आजचा व्हिडिओ मी खूप गांभीर्यानं, कळकळीने आणि मनातून करतोय. या माझ्या आजच्या बोलण्याचा कृपया गैरअर्थ काढून घेऊ नका, अजिबात काढून घेऊ नका. मनातल्या पूर्ण आदरभावातून हे बोलतो आहे. नुसत्या आदराच्या नव्हे तर श्रद्धेच्या भावनेतून मी हे बोलतोय. छत्रपती शिवाजी महाराज. कुठल्याही मैदानात छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर बेंबीच्या देठापासून जय असा आवाज येतो, तो असतो मराठी माणूस. कारण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातल्या, भारतातल्या योगदानामुळं मराठी माणसांना अभिमानानं आम्ही छत्रपती शिवरायांच्या मातीतले आहोत हे सांगण्यासाठीची शक्ती मिळाली. छत्रपती शिवरायांनी आम्हाला स्वाभिमान दिला, अभिमान दिला, स्वतःच्या विषयीची आत्मविश्वास दिला. म्हणूनच शिवराय आमच्यासाठी केवळ महापुरुष नाहीत तर दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं कुळ बनतं, महाराष्ट्राचं गोत्र बनतं, महाराष्ट्राचा श्वास बनतो. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा शिवगोत्राचा असतो, हे लक्षात ठेवा. छत्रपती शिवरायांच्या या उपकाराची परतफेड मराठी माणसांच्या कितीही पिढ्या संपल्या तरी करता येणार नाही. छत्रपती शिवराय नसते तर गुलामीत खितपत पडलेले आम्हाला आमच्या अस्तित्वाची जाणीवच निर्माण झाली नसती. राष्ट्र तेव्हाच उदयाला येतं जेव्हा राष्ट्रातल्या नागरिकाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होते. म्हणूनच छत्रपती शिवरायांनी आमच्या मनात काय केलं असेल तर ती अस्तित्वाची जाणीव निर्माण केली, हे विसरून चालणार नाही. म्हणून छत्रपती शिवराय हे संबंध महाराष्ट्राचे होते, मराठी माणसांचे होते, आहेत, राहतील. छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक वंशजाकडेही आम्ही त्याच आदराच्या भावनेनं बघतो. छत्रपती शिवरायांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज, ज्यांना आम्ही धर्मवीर म्हणतो, स्वराज्य रक्षक म्हणतो, नाव कोणतंही द्या, धर्मवीर म्हणालात काय किंवा स्वराज्य रक्षक म्हणालात काय, स्वराज्य रक्षक म्हणण्यामध्ये अस्तित्वाची जाणीव निर्माण करून देणं आहे आणि धर्मवीर म्हणण्यामध्ये आमच्या धर्माच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करून देणं आहे. छत्रपती शिवरायांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज आणि त्यानंतरच्या सगळ्याच शिवरायांच्या वंशजांच्या पिढ्या, या सगळ्यांच्या बाबतीत आमच्या मनामध्ये थोरले शाहू महाराज तर अजून मोठे, मुघलांच्या तावडीतून सुटून येऊन आपलं साम्राज्य पुन्हा उभा करण्यासाठी त्यांच्या सवंगड्यांना जमा करून, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाला जमा करून, पेशव्यांचा खुबीनं वापर करून छत्रपती शिवरायांनी बनवलेल्या साम्राज्याला अटके पार नेऊन पडकवण्याची ज्यांची क्षमता होती ते थोरले शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र. या सगळ्याच शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या मनामध्ये, त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये आत्यंतिक आदर आहे, कारण ते राजे महाराष्ट्राचे होते. मी हे एवढं यासाठी बोललोय की आताही त्यांचे वंशज महाराष्ट्राचे आहेत असं वाटावं, अशीच आमची अपेक्षा आहे. होतंय काय? राजेंचे वंशज साताऱ्याच्या गादीचे असोत की कोल्हापूरच्या गादीचे, युवराज संभाजीराजे असोत की त्यांचे वडील शाहू महाराज असोत, सातारच्या गादीचे उदयनराजे भोसले असोत की अजून कोणी असो, या सगळ्यांच्या विषयी संबंध महाराष्ट्राच्या मनामध्ये आत्यंतिक आदराची भावना आहे, आत्यंतिक आदराची भावना. रयतेचा राजा ही भावना आहे. राज्य गेलं असलं, स्वराज्य आता लोकशाहीत परावर्तित झालेलं असलं तरीही रयतेच्या राजाचा वारस म्हणून आम्ही अत्यंत आदराने या राजांच्याकडे बघतो. राजे, हात जोडून विनंती आहे, आमच्या मनातल्या या भावना अशाच वाढत राहाव्यात, तुमच्याविषयीचा आदर कायम राहावा, एवढीच साधी सरळ माफक अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. राजे कोणाचे? राजे सांगा कोणाचे असा प्रश्न पडतोय. राजे त्यांच्या जातीचे की राजे महाराष्ट्राचे? राजे कधीच जातीचे नव्हते.
रांझ्याच्या पाटलाचा चौरंग्या करताना राजांचे हातपाय थरथरले नाहीत की कृष्णाजी भास्करला ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो असं म्हणून त्याला यमसदनी धाडताना राजांचे हात थरथरले नाहीत. आपल्यातल्याच लोकांनी गद्दारी केल्यावर जावळीच्या चंदरराव मोरेंना धडा शिकविताना छत्रपती शिवाजी महाराजांचे हात थरथरले नाहीत. रांझ्याच्या पाटलाला शिक्षा करताना शिवरायांचे हात थरथरले नाहीत. ज्यानी ज्यानी स्वराज्याशी द्रोह केला तो मराठा, ब्राह्मण की अजून कोणत्या जातीचा असला विचार छत्रपती शिवरायांनी केला नाही. कारण राजे महाराष्ट्राचे होते, राजे रयतेचे होते. रयतेत 18 पगड जाती होत्या. रयतेच्या गवताच्या पात्यालाही स्पर्श करता कामा नये, कोणी लुटून नेता कामा नये याची काळजी राजे घेत होते. छत्रपती शिवरायांचे काही 3 गुण मी नेहमी सांगत असतो. महाराजांनी कधी महाल बांधला नाही, कधीच बांधला नाही. कारण महाल बांधण्यात स्वराज्याचा पैसा खर्च व्हावा असं राजांना कधी वाटत नव्हतं. आता महालात राहणारे राजे कोणाचे हा प्रश्न आम्हाला पडल्याशिवाय राहत नाही. राजांनी जहागिऱ्या दिल्या नाहीत, राजांनी वतनदारी दिली नाही, राजांनी वेतनदारी निर्माण केली. राजांनी स्वराज्यामध्ये वेतनभोगी सेवक ठेवले, वतनभोगी सेवक अजिबात ठेवले नाहीत. जहागिऱ्या प्रदान केल्या नाहीत. आता जहागिऱ्या वाटणाऱ्या या महाराष्ट्रात, मतदारसंघाच्या जहागिऱ्या करणाऱ्या महाराष्ट्रात राजांनीही अशा जहागीरदारांच्या, वतनदारांच्या मागे राहण्यापेक्षा वेतनदारांच्या मागे उभं राहावं हीच आमची माफक अपेक्षा आहे. छत्रपती शिवरायांच्या गडावरती बाई नाचली नाही, बाई नाचवली गेली नाही. ज्यांनी प्रयत्न केला त्याला त्रास दिला गेला, त्याला शिक्षा केली गेली. छत्रपती शिवरायांच्या याच गुणामुळं, रयतेच्या कल्याणाच्या विचारामुळं ते रयतेचे राजे झाले, ते महाराष्ट्राचे राजे झाले. आणि महाराष्ट्राचा राजा असलेल्या छत्रपती शिवरायांचे वारसदार देखील असेच महाराष्ट्राचे, मराठी जनांचे राजे व्हावे त्याची अपेक्षा आहे. एखाद दुसऱ्या आंदोलनामध्ये आपल्या जातीसाठी राजेंनी पुढे यावं आणि ती मागणी करावी हे आम्ही समजू शकतो. म्हणून राजेंनी एखाद्या जातीच्या विरोधात बोलावं हे जरासं मनाला खटकणारा वाटतं. मग ते छगन भुजबळ असतील की अजून कोणत्या जातीची मंडळी असतील, ओबीसी असतील, SC असतील, ST असतील, NT असतील, VJNT असतील, खुल्या प्रवर्गातील असतील, कोणत्याही प्रवर्गातील असतील, राजेंनी मागण्याकरता अन्य जातींना बोलून टीका करून आपण मराठी जनाचे नाही आहोत तर मराठा जनाचे आहोत हे सिद्ध करू नये एवढीच माफक अपेक्षा आहे. राजेंची मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंबंधीची भूमिकाही समजू शकतो. संभाजीराजेंची भूमिका समजू शकतो, वडिलांचीही भूमिका समजू शकतो की त्यांना वाटतंय ते खरं आहे. आपल्या ज्ञातिकुळीस, आपल्या जातकुळीस अधिकाधिक सुविधा मिळाव्या असं कोणालाही वाटत असतं. ते राजेंनाही वाटणं स्वाभाविक आहे. राजेंना ते वाटावं त्यासाठी राजेंनी सरकारला सूचना जरूर कराव्यात. पण आपल्या जातीची बाजू घेताना अन्य जातीवर प्रहार होणार नाही याची काळजी देखील घ्यावी. कारण आमच्या मनात एकच कल्पना आहे, राजे महाराष्ट्राचे, राजे मराठी माणसांचे. मानाचा मुजरा करून सांगतो राजे, तुम्ही मराठी जनाचे आहात, मराठी मनाचे आहात, महाराष्ट्राचे आहात. नमस्कार.